नमस्कार मंडळी, मी प्रिया. तुमचं स्वागत आहे पॅनफूड डिलाइट्स या माझ्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत कोकणातील एक खास रेसिपी, ते म्हणजे आंब्याचे रायते. हे रायते रायवळी आंब्याचे केले जातात, पण मुंबईमध्ये जास्त रायवळी आंबे मिळत नसल्यामुळे मी इथे लालबाग आंबा वापरला आहे. तर चला मग बघूया हे आंबट गोड तिखट आंब्याचे रायते कसे बनवायचे. इथे मी 1 किलो लालबाग आंबा घेतला आहे. साधारण 8 आंबे आहेत. सर्वप्रथम हे आंबे स्वच्छ पाण्याने धुवून काढायचे. त्यानंतर एका मोठ्या टोपामध्ये आंबे बुडतील एवढे पाणी घेऊन हे आंबे आपल्याला आता शिजवायला ठेवायचे आहेत, जेणेकरून ह्यामधला चीक निघून जाईल. गॅसच्या मोठ्या आचेवरती हे भांडे ठेवून 15 ते 20 मिनिटांसाठी हे आंबे आपल्याला उकडवत ठेवायचे आहेत. हे बघा, हा चीक कसा वरती आला आहे आणि आता पाण्याला उकळी सुद्धा आली आहे. आता 15 मिनिटं झाली आहे. आपण गॅस बंद करूया. आता हे आंबे आपल्याला थंड पाण्यात टाकायचे आहे, जेणेकरून हे आंबे थंड होतील. आता हे आंबे स्वच्छ पाण्यातून धुवून काढायचे आहे. हे आंबे अजूनही गरम आहेत. ते थंड होईपर्यंत आपण एक वाटण तयार करूया. वाटण तयार करण्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप किसलेले ओले खोबरे घालायचे आहे. आता यामध्ये 1 मोठा चमचा धने घालायचे आहेत. 2 मोठे चमचे मालवणी मसाला घालायचा आहे. पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे. आता हे मिश्रण आपण मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे. यामध्ये थोडे पाणी घालून आपण हे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घेऊया. हे मिश्रण अजून जाडसर आहे, त्यामुळे थोडे पाणी घालून चांगले बारीक वाटून घेऊया. आता हे आपले वाटण तयार झाले आहे. आता हे आंबे सुद्धा थंड झाले आहे. आता आपण ह्याची साल वेगळी करूया आणि कोय वेगळी करूया. आता आपल्या सगळ्या आंब्याची साल वेगळी करून झाली आहे. आपण चमच्याने या सालीवरचा गर वेगळा करायचा आहे. हा अशा प्रकारे आपल्याला गर वेगळा करायचा आहे. गर काढून साल फेकून द्यायची आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी गॅसच्या मंद आचेवर एक कढई ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालूया. तेल गरम झाले की पाव चमचा मोहरी, पाव चमचा हिंग घालून ही फोडणी चांगली परतवून घेऊया. आता यामध्ये 7 ते 8 कढीपत्ता आणि 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या घालून ही फोडणी चांगली परतवून घेऊया. आता यामध्ये पाव चमचा मेथीचे दाणे घालूया. आता यामध्ये आपण जे वाटण तयार केले होते ते सर्व वाटण यामध्ये घालायचे आहे आणि फोडणी चांगली परतवून घ्यायची आहे. आता यामध्ये अर्धा कप पाणी घालूया आणि चांगले परतवून घेऊया. आता यामध्ये आपण आंबे घालूया. आता हे आंबे आपण चांगले परतवून घेऊया. आता जशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे आहे त्याप्रमाणे पाणी घालायचे आहे. इथे मी अर्धा पेला पाणी घातले आहे. आता आपल्याला यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेला गूळ घालायचा आहे. गुळाचे प्रमाण हे आंब्याच्या गोडीवर अवलंबून आहे, त्यानुसार गूळ आपल्याला घालायचा आहे. आता एक उकळी आली की आपले हे रायते तयार झाले. हे रायते तुम्ही भात, चपाती किंवा भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकता. हे रायते चवीला आंबट, गोड आणि तिखट लागते.
तर मंडळी, कशी वाटली ही तुम्हाला रेसिपी? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.